नमस्ते शेतकरी मित्रांनो. आज 25 मार्च 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलेला आहे. सगळे संत पंढरपूरला गेले. जगाचा पोशिंदा पांडुरंग सावतामाळ्याला भेटायला आरणला आलेत. त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये आपली ही सावता महाराज आंबा बाग या नावानं 11,000 झाडांची आंब्याची बाग आहे ना. 10,000 झाडं आपण वेगळी लावलीत, ज्याच्यामध्ये चिंच आहे, जांभळ आहे, खूप साऱ्या व्हरायटी आहेत त्या. तर त्या ह्याच्यामध्ये आपण काम करत असताना आंब्यामध्ये 18 व्हरायटी आपण डेव्हलप केलेल्या आहेत त्या. आणि मग त्याच्यामध्ये 2 व्हरायटी आपण विकसित केल्या, ज्याचं एकाचं नाव आहे शरद आंबा आणि दुसऱ्याचं सावता आंबा. 1992 साली ज्या वेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यावेळेला महाराष्ट्रात पहिल्यांदा फळबाग लागवड योजना शेतकऱ्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं चालू केली. त्या आंब्याचं नाव आपण शरद आंबा ठेवलं आहे, त्यांच्या त्या कामाच्या उत्तरायत्न म्हणून. आणि दुसरा जो सावता आंबा आहे तो 2 किलोचा आहे, जे सावता महाराज आमच्या आरणचे आहेत, ज्यांनी कामात देव सांगितला आहे. आणि त्यांच्याच वाटेवरनं जाणारा आपण एक शेतकरी आहे. आज आमची बाग बघायला पुण्यातले ॲग्रोनॉमिस्ट, ज्याला म्हणजे शेतीमध्ये 20-25 वर्ष काम करतायत, आंब्यामध्ये असेल वेगवेगळ्या 16 व्हरायटीच्या जाती ज्या आहेत, मग पिरू असेल, बोर असेल, जांभळ असेल, आंबा असेल, फणस असेल, यावर काम करणारे एक शास्त्रज्ञ आपण म्हणू थोडक्यात, ते जोडीनं आमची बाग बघायला आलेत. नमस्ते सर. थोडंसं आपण आता 2-2.5 तास आपल्या बागेतनं फिरतो आहे. काय सांगाल ह्या बागेबद्दल आपण? आता या बागेचा तसं मला गेल्या 7 वर्षापासून अनुभव आहे. हो. 7 वर्षापासून आमचं जे टेक्निकली हो. ज्ञान आहे ते आदान प्रदान देवाण करण्याचं काम घेवाण. चालू आहे. हो, हो, आणि हो. प्रत्येक वर्षी हो. की आम्हाला असं वाटत होतं यंदा पाऊस चांगला पडेल, हो. यंदा काहीतरी चांगले दिवस येतील. हो. गेल्या वर्षी असे 3 वर्ष झालं आम्ही हो. बाजूला पाऊस पडतोय पण इथं पाऊस इथं पडत पाऊस नाही. पडत आता नाही. ही आंब्याची बाग तयार झालेली आहे. हो. कमीत कमी इथं 10,000 झाडांची लागवड केलेली आहे. हो. हो. आणि एका झाडाला 100 किलो जरी माल पकडला आपण हो. हो. आणि 200 रुपयाने आपला आंबा गेला. हो. आता हा सगळा एप्रिलमध्ये म्हणजे मार्च एप्रिलमध्ये हार्वेस्टिंगला येणार आंबा आहे. अगदी म्हणजे बरोबर. अर्ली हार्वेस्टिंगचा अर्ली विषय. अर्ली. पण विषय असा झालाय हो. की जानेवारी पासूनच या आंब्याला पाण्याची कमतरता भासू लागलेली आहे. कमतरता आहे. आणि हो. गेले 5 वर्ष झाला आम्ही त्याच्यावर अभ्यास करतोय हो. की आपल्याला पाण्याचं जे गणित आहे ते कसं ते सोडवायचं. सोडवता येईल. त्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हो. हायड्रोजेल आहे, वॉटर ऍब्सॉर्प्टन, हो. हे घेऊन आलेलो आहे. हो. आणि ह्याचा आम्ही प्रति झाडाला हम्म. 200 ग्रॅमचं ऍप्लिकेशन करणार आहे. बरोबर. आणि जून महिन्यात हो. या पूर्ण बागेला हो. वीड मॅट असेल, हो. हायड्रोजेल असेल, हो. आणि जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे बरोबर. या पाण्यावर बी आणखी आपल्याला कशी बचत करता येईल आणि त्या- बाष्पीभवन कसं कमी करता येईल हो. ह्याच्यासाठी काम करायचंय. बरोबर. आणि इथून पुढे जे आता जी मी बाग बघितली, हो. तर पूर्ण जर तुम्ही फिरायला लागला हे तर हे असे आपण बघू शकतो. चटके बसतात. हे बघा, हो. हो. त्याच्यामुळे हो. इथं पाणी कुठेही नाही राहणार, हो. तरी हो. पण फळ टिकून राहिलेलं आहे. हो. पण आता जर ह्याला पाणी असतं गेल्या महिन्यात आणि ह्या महिन्यात, तर तर आता ही जी साईज आहे साईज समजा तेच. 500 ग्रॅमची असेल ती 1,000 ग्रॅमची झाली असती. हो. आता ही काही फळ आहेत, हो. ही छोटी छोटी फळ आहेत, अगदी. पण पाण्या वाचून हे पूर्णपणे. फुलवणी जे असतं हो. ते होत नाहीये. होत नाही. तर होत त्याच्यासाठी वॉटर ऍब्सॉर्प्शन मी बऱ्याच ठिकाणी वापरलेलं होतं. नाही. बरोबर. गेल्या वर्षीपासून आमचं चाललेलं होतं. आता मी हो. सॅम्पल त्यांना दिलेलं आहे. हो. हो. आता आम्ही हे जे शरद आणि सावता व्हरायटी जे आहे हो. ह्याला ऍप्लिकेशन करणार बरोबर आहे. आहे. आणि जून महिन्यात हो. व्यवस्थित बेड करून वीड मॅटच्या खाली हे आम्ही अगदी. ऍप्लिकेशन देणार आहे. अगदी बरोबर आहे. साहेब, आपण हे जे आपण सगळं आपल्या बागेच्या संदर्भात बोलला, एकंदरीत दुष्काळी भागातला शेतकरी ज्या वेळेला हा असा प्रयोग करतोय, एकीकडं महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, दुसरीकडं तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. आणि मग ज्याला म्हणतो आपला भारत देश हा शेतकऱ्याचा देश आहे, आपली जी ज्याला म्हणतो अर्थव्यवस्था आहे ती शेतकऱ्यावर आहे. आणि मग शेतकरी हा कणा आहे आपल्या आर्थिक देशाचं जे धोरण आहे त्याचा. आणि तोच जर डळमळीत व्हायला लागला असेल, त्याच्यावर आपण काय सांगाल? काय झालेलं आहे, शेतकरी त्याच्या पद्धतीने खर्च करून उत्पन्नापर्यंत येतो, पण बऱ्याच वेळा शेतकऱ्याला जसं इस्रायलमध्ये टेक्नॉलॉजी आहे हो. तशी आपल्या महाराष्ट्रात शेतकऱ्याला टेक्नॉलॉजी वापरायची. हो. पण होतंय काय माहिती, शेतकऱ्याला भांडवलाचा अभाव असल्यामुळं हो. शेतकरी टेक्नॉलॉजी वापरत नाही. हो. आणि टेक्नॉलॉजी नसल्यामुळं
बऱ्याच तो वेळा जे हातातोंडाशी आलेला घास आहे तो तो सुद्धा शेतकऱ्याचा तुटून जायला तुटून लागलेला जातो. आहे. आणि हो. आता बऱ्याच ह्या 5 वर्षात माझ्याकडे 2 प्रकारचे शेतकरी आहेत. बरोबर. मी गेले 15 वर्ष झालं कन्सल्टन्सी करतो. Yes, sir. माझ्याकडे एवढे शेतकरी आहेत की त्यांच्या बरोबर भांडणं करायला लागतात की तुम्ही शेतीला पाणी शेतीला कमी पाणी द्या. कमी करा. आणि आज हिथं असा प्रश्न आहे हो. की आमच्याकडे पाणी नाही. हो, आणि ह्या पाण्यात म्हणजे ज्यांना पाण्याची काय म्हणतात खरी गरज आहे. खरी गरज आहे हो. तिथं पाणी नाही. हो. आणि ज्यांना पाण्याची गरज नाही तिकडे तिथं जास्त वारेमाप पाणी, पाणी आहे. वारेमाप पाणी आहे. त्याच्यामुळं बरोबर. एक संतुलन व्हायला पाहिजे. बरोबर. आणि पाण्यावर अभ्यास करून हो. आपल्याला इथून पुढे शेती करावं लागणार आहे. बरोबर. पाणी बचतीसाठी जे जे मार्ग आहेत ते ते अवलंबावं आता लागते. इथं आपल्याला पुढच्या वर्षी ह्या बागात वापरायला लागणार आहेत. बरोबर. आणि जर ते वापरले तर निश्चितच ह्याच्यापासून ह्यांनी गेल्या 7 वर्षात जी मेहनत केली हो. त्याचं चांगलं फळ मिळणार आहे. अगदी आणि ते बरोबर. शेवटच्या अंतिम टप्प्यात आलेले आहेत. हो. आणि त्यांची एवढी हातपलता झालेली आहे पाण्यासाठी. हो ना. तरी पण आज इथं येऊन मी त्यांना आधार दिलेला आहे. हो. आणि नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही हे जे दिसतंय हे चित्र नक्कीच बदलण्याचा आम्ही दोघं प्रयत्न करणार आहे. आणि नक्कीच सावतामाळी महाराज आम्हाला यश देतील अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद सर. आपण जोडीनं आलात. ह्या बागेचं थोडंसं जे आपण म्हणू की ज्या काही ड्रॉबॅक्स असतील किंवा ज्या आमच्या अडचणी आहेत त्या समजून घेतल्या, त्याच्यावरचे उपाय कसे करायचे तेही आपण बसून आपण ठरवू शकतो आहे. आणि भविष्यात ही जी बाग आज उभा राहिलेली आहे ह्या बागेचं नक्कीच महाराष्ट्राला असेल, देशाला असेल, दिशादर्शक काम या ठिकाणी होईल, यात काहीही शंका नाही. धन्यवाद.